जय शवालाल. काल आपल्या नागपूरला हिवाळी अधिवेशन संपन्न झालं. त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कालच्या शेवटच्या दिवशी बंजारा समाजाला टी आरक्षण मिळावं यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघातील ज्या आमदारांनी टी आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला, या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व आमदारांचं बंजारा समाजाच्या वतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शतशः त्यांचे आभार मानतो. कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बंजारा समाजाच्या टी आरक्षणाचा मुद्दा मांडणाऱ्यांपैकी बबनराव लोणीकर परतूर मतदारसंघाचे आमदार साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडला. त्याचबरोबर विजयसिंग शिवाजीराव पंडित गेवराई मतदारसंघाचे आमदार यांनी टी आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्यांचेही मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर हिकमत बळीराम उड्डाण घनसावंगी मतदारसंघाचे आमदार यांनी बंजारा समाजाच्या टी आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील आमदार अर्जुन खोतकर साहेब यांनी आपल्या बंजारा समाजाच्या टी आरक्षणाचा मुद्दा मांडला. आणि या सर्व प्रश्नांना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांनी योग्यरित्या सकारात्मक उत्तर देऊन टी आरक्षणाच्या संदर्भात योग्य ती भूमिका त्या ठिकाणी मांडली. त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील आमदारांचे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी शतशः त्यांचे आभार मानतो की आपण बंजारा समाजाबद्दल सहानुभूती, आपुलकी, प्रेम दाखवून जिव्हाळ्याचा प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल बंजारा समाज कायम तुमचा ऋणी राहील. तर या अशा पद्धतीने हे व्हिडिओ बनवत असताना आता काही जण प्रश्न उपस्थित करत होते की आपल्या चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी देखील टी आरक्षणासंदर्भात जाहीर पाठिंब्याचं पत्र दिलेलं होतं. समाज बांधवांना अपेक्षा होती की त्यांच्याकडनं देखील टी आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित करायला पाहिजे होता. बंधूंनो, आमदार साहेब हे मुद्दा कसे मांडतील? कारण चाळीसगाव तालुक्यामध्ये टी आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे सतीश भाऊ राठोड हे 6 दिवस उपोषणाला बसले. त्या ठिकाणी त्यांनी साधी विचारपूससुद्धा केली नाही. आपल्या आमदाराला बंजारा समाजाची मतं पाहिजे असतात. बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी किंवा त्यांच्या समस्याबाबत त्यांना काही देणं घेणं नाही. आता ते कदाचित अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित करतील की प्रश्न उपस्थित करावा म्हणून माझ्याकडे कोणी मागणीच केली नाही. आता हे जे आमचे आमदार आहेत ज्यांनी इथं अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला, यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःहून बंजारा समाजाबद्दल प्रेम दाखवत सहानुभूतीपूर्वक हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर आमदार साहेबांनी देखील या ठिकाणी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करायला पाहिजे होता. ते सत्ताधारी पक्षाचे आमदार होते. या ज्या आमदारांनी उपस्थित केला आहे टी आरक्षणाचा मुद्दा, त्यामध्ये सर्व पक्षाचे आमदार आहेत. शिंदे सेनेचे आहेत, अजित पवार साहेब गटाचे आहेत, त्यानंतर भाजपाचेही आमदार आहेत. सर्व पक्षीय आमदारांनी बंजारा समाजाच्या संविधानिक टी आरक्षणाच्या मागणीला सकारात्मकरित्या मुद्दा उपस्थित करून सरकारकडे विनंती केली आहे. परंतु आमदार या ठिकाणी मांडू शकले नाही आणि ते मांडणार पण नाही. कारण त्यांनी सोलरचाही प्रश्न अर्ध्यात सोडला, सगळ्याच गोष्टी सोडल्या. त्यांना बंजारा समाजाबद्दल फक्त खोटी सहानुभूती आहे, त्यांना काही प्रेम नाही आणि ती अपेक्षा पण करणं चुकीचं आहे. तर या सर्व आमदारांचे मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर समाजाचे आपले काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार माननीय राजेश भाऊ राठोड यांनी देखील विधान परिषदेच्या सभागृहामध्ये बंजारा समाजाच्या टी आरक्षणासंदर्भात अत्यंत सविस्तरपणे त्या ठिकाणी मुद्देसूद मांडणी करून योग्यरित्या संविधानिक आणि कायदेशीर चौकट समजावत प्रश्न उपस्थित केला. तसे तर राजेश भाऊ हे आधीपासूनच बंजारा समाजाच्या अनेक प्रश्नांवरती लढत आलेले आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून समाजाचे राजेश भाऊ राठोड यांचे देखील मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनापासून आभार मानतो. तसेच समाजातील इतरही लोकप्रतिनिधी आमदार यांच्याकडनं देखील अपेक्षा होती,
परंतु ते मांडू नाही शकले. का मांडू नाही शकले त्या खोलात त्याविषयी मला काही बोलायचं नाही. पण ज्या ज्या आमदारांनी बंजारा समाजाबद्दल आपुलकी, प्रेम, सहानुभूती दाखवून मुद्दा उपस्थित केला त्यांचे परत एकदा आभार मानतो. जय शिवलाल, जय शिवराय.